नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहोत रामश्याम मैदान खिडकाली येथे आणि एक चांगली गाडी विजयी ठरली. पंडित मोतीराम शेठ म्हात्रे गोलवली यांच्या नावाने नेहमीच आपल्याला सोन्या पळताना बघायला भेटतं. एक छान असा नंदी आणि ओव्हरटेकचा किंग म्हणून ओळखला जाणार आपला गोलवलीचा सोन्या, एक नामवंत असा नंदी. चला आज चांगली गाडी झाली आणि मागच्या मैदानामध्ये पण एक चांगली गाडी झालेली. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. आमची गाडी पळते आई गावदेवी प्रसन्न पंडित शेठ मोतीराम म्हात्रे गोलवली. तुमचं नाव काय? माझं नाव मनोज म्हात्रे. दादा आज बघायला गेलं तर एक तुम्ही कायम म्हणजे टॉप मध्येच केलं तर चांगले चांगले शर्यती करता. आज सोने तुमच्या दावणीला आलाय आणि खरोखर तुमचे संपूर्ण गोलिवली गावचं संपूर्ण ग्रुपचं नाव होतंय. कसा काय आनंद आहे? आनंद आहे. बैल पळतोय. बैलावर बरीच मेहनत केली आणि बैल पळतो, सगळ्यांच्या मेहनतीने पळतोय. सगळी पोरं मेहनत करतात. दादा काय सांगाल, आज पण एक चांगली प्रेक्षणीय लढत झाली. थोडक्यात सांगा ना कशी काय शर्यत जमली आणि कोणाशी होती? शर्यत झाली प्रेक्षणीय. बैल होती, समोरची गाडी होती नाशिकची, आकाश मस्की म्हणून. ते पण आपले मित्रच आहेत आणि आपले बोनोलीवाल्यांनी ती गाडी उतरवली. त्यांचे पण आपले चांगले संबंध आहेत. एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा मागच्या मैदानामध्ये कुठून कुठेतरी सायकलचा मान मिळालेला, 2 गोंड्यांचा मानकरी ठरलेले तुम्ही आणि खरोखरच एक चांगली लढत देखील दिलेली. मला तर वाटतं 1 नंबर मध्ये खेळलेलं पण तुम्हाला चांगलं आवडतं आणि नेहमीच आपण बघतोय की ओव्हरटेक करायला आपला सोन्या एकदम म्हणजे चांगला ओव्हरटेक करतं. काय म्हणाल? गाडी तर आपली चांगलीच पळते आणि तो जो नियोजन केलेला डमरूचा, तो विशालनी आणि आमच्या किशोरनी तो नियोजन केलेला आणि बऱ्याच दिवसापासून त्यांचं चाललेलं पळू पळू, पण आपल्याला उसळण्याच्या मैदानात ती गाडी पळवायची होती, तर ती गाडी पळवली आपण तिथे. दादा बघायला गेलं तर डमरू पण चांगला पब्लिकला पळतं आणि त्या दिवशी पण तुम्ही एकदम मोठीच गाडी खेळलं. आनंद कसा होता? चांगला आनंद होता. सगळी पोरं खुश झाली आणि त्यात पण तो हा पळाला शुभम डाऊन, तो पण आपल्या संबंधातला बैल आहे. चांगली गाडी पळाली. ती पण गाडी पळाली, आपली पण पळाली. दादा कुठून कुठेतरी तुमचा बिनजोडला नाव होत चाललंय आणि खरोखर 1 नंबर मध्ये येऊन खेळायला लागले तुम्ही. कसं काय वाटतंय तुम्हाला? कारण का बघा नॉर्मल छोट्या मोठ्या शर्यती खेळून आपण नेहमीच आनंद घेत होतो, पण जो 1 नंबर मधला आनंद आहे तो काही वेगळाच असतं. काय म्हणाल? दादा असं आहे का, दादा जेव्हापासून मला वाटतं बैल हाकलतात, शर्यती खेळतात, तेव्हापासून दादानी 1 नंबरचाच खेळ केलाय आणि दादानी 1 नंबरचीच बैल ठेवल्यात. साधी बैल ठेवली नाही आणि अशी 1 नंबरची बैल दादाकडे बरीचशी होऊन गेली. दादाचं एक नसला तर दुसरा तयारच असतो. असं म्हणता येईल की की आपला हा सोन्या आहे, खरोखर तुमच्या दावणीला सोना लाभलाय. सोन्या तसा सोन्या शोधायचं काम तसं याने केला. याने बैल चॉईस केलेला, दादाला दाखवला, दादानी चॉईस केला आणि तेव्हा त्याची खरेदी झाली. बैल असा नव्हता, त्याला बनवला आम्ही. मेहनत काय लागली त्याच्या मागे? मेहनत म्हणजे आमच्या मामाची मेहनत. मामा कंटिन्यू असतो बैलासोबत आणि सगळी पोरं मेहनत करतात. दादा बघायला गेलं तर आतून पळतोय. आतल्या बैलाला तसे बऱ्याचशा बैलांना पैऱ्याचे प्रॉब्लेम येतात. तुमचं कसं काय नियोजन असतं? आपला बैल 4 खांदे, आपला बैल ओरिजिनल पब्लिकचाच आहे, पण आपण त्याला काय कारणास्तव थोडा आतमध्ये घेतलाय. 1-2-4 मैदान आतमध्ये पळून मग परत बाहेरच्या पब्लिकनी पळवायचा माझा विचार आहे. पण सध्या त्याला आतमध्ये 2-3 मैदान पळवायचा विचार आहे माझा. दादा पब्लिकचा बैल आतून टाकल्या बऱ्याचशा वेळेला कमी येतो, पण सोन्याबद्दल तसं नाही. जेव्हा आतून टाकलेलं खरोखर नंदीला वाढवून पळते इतर नंदीना. दादा आतून आणि बाहेरून पळवलं, त्याला समजतच नाही तो आतून आहे का बाहेरून. तो सळक तसाच पळत राहणार. अरे वा. कुठून कुठेतरी चांगला नंदी लागलाय. 4 खांदी पळतोय. कुठून पण टाका म्हणजे पैऱ्या लागून तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. काय प्रॉब्लेम नाही. बरेच फोन येतात, पण काय पोरं नसतात, नियोजन होत नाही. मला स्वतःला टाइम नसतो जायला. आता आज पण मी होतो नेरळला, पोरांनी बैल भरून आणली, तर मी आलो अड्ड्यात 3:30 वाजता. दादा सोन्या व्यतिरिक्त कोण कोण आहे दावणीला आपल्या? आपल्याकडे एक मन्या म्हणून आहे आणि एक छोटासा वासरू घेतलाय आता. मन्याचं पण मला वाटतं एक या सीझनला एखादी गाडी पडली असेल, नाही तर मन्याची पण एक पण गाडी पडली नाही. तर सध्या किती जाते आपला सोन्या? सोन्या आता 6 झालाय. 6 झाल्या म्हणजे आता त्याचा खरा वेळ आता पळायचा आलाय, चालू झालाय त्याचा. काय अपेक्षा ठेवताय त्याच्याकडनं? अपेक्षा भरपूर आहेत. त्याला अजून पावसाळ्यात जो बैल इथे सांभाळणे ना, तो सगळ्यात कठीण काम आहे आणि जो पावसाळ्यात आम्ही नेऊन नाशिकला पळवतो आणि नाशिकला पण नेऊन पळायला 1च नंबर पळाला बैल. नाशिक मध्ये पण आम्ही 2 वेळा पळवला बैल. 1 नंबर मध्ये. पावसाळ्यामध्ये कुठे तुम्ही इथेच ठेवणार, घरीच असणार बैल आणि घरीच असतो. कुठून कुठेतरी आपल्याकडे मैदान नसतं, मग चालवणं फिरवणं पोहणी वगैरे सगळं करतात ना पोरं. म्हणजे कुठेतरी बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मेहनत या पोरांचीच आहे. पोरांच्या मेहनतीबद्दल काय म्हणाल तुम्ही? सगळ्यात जास्त मेहनत पोरांची आहे. आता आमचा बादल आहे, भुऱ्या आहे, हे लोक त्याला नेऊन फिरवून आणतात.
चालू पाऊस असला तरी फिरून फिरून आणतीलच. दादा हे मुंबईच्या बिनजोडमध्ये कुठून कुठेतरी आपला पण नाव उंचावर आहे. गोलिवली गावाचं नाव होते कुठून कुठेतरी एका नंदी मुलं. कसं काय वाटतं? कारण का जेव्हा जेव्हा सोन्या पळतं तेव्हा गावाचं नाव पण लावलं जातं. काय म्हणाल? गोलिवली, काटेमानिवली. तसं तर आमचा 3 गावांचं नाव राहतो. गोलवली राहतो, काटेमानिवली राहतो आणि चिंचपाडा राहतो. हम्म. आता आम्ही बैल पळवतो तसा तिन्ही नावांनी पळवतो. कुठून कुठेतरी आनंदाची गोष्ट आहे. पोरांना पण आनंद वाटत असेल. जेव्हा जेव्हा बैल ग्रुपच्या नावाने किंवा गावाच्या नावाने पळते ना, कुठून कुठेतरी गावाची पण साथ लाभते. तुम्हाला कशा काय प्रकारे साथ लाभलेली आहे त्यांची? जवळजवळ आहे, साथ आहे, चांगली साथ आहे आणि चांगली पोरं असतात. गावातली पोरं पण असतात बैलासोबत आणि सगळं जवळजवळ सगळी घरचीच पोरं आहेत आमची. हा. मला तर वाटतं मधल्या काळामध्ये सोने थोडंसं मैदानामध्ये कमी येत होता. तो कारण असं होतं की आमची 2-3 लग्न होती लगातार. हम्म. त्याच्यामुळे बैल आम्ही थांबून धरला, कारण की जायला वेळ नव्हता आणि दुपारनंतर शर्यती, दुपारनंतर आपल्या लग्नांचा टाइम, त्याच्यामुळे आम्हाला जमत नव्हता. त्याच्यामुळे बैल एक 15-20 दिवस आम्ही थांबून धरलेला. ओके. दादा बघायला गेलं तर आता तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगले चांगले पैरे करता. अजून कशा काय प्रकारची अपेक्षा केली आपल्या सोन्याकडनं की अशा अशा प्रकारचे पैरे झाले पाहिजेत किंवा पोरांचं काय म्हणणं असतं तुमच्या? आता बरेचसे फोन येतात चांगले चांगले, पण आमचं टायमिंग मॅच होत नाही आणि आम्ही जेवढी बैल जवळजवळ मागितली तेवढी बैल आम्हाला भेटली बैलाला. असं नाही असं कुठं कोणी काय बोललं नाही. आणि असं आहे की समजा जर आपल्या बैलाला कोणी बैल नसेल देत तर आमची लगेच 15 दिवसात दुसरा बैल घ्यायची तयारीच असते. का कुठं मागत नाही. आणि दादाचा पहिल्यापासून एकच आहे का पैरे नको, हे आपला स्वतःची गाडी पळाली पाहिजे. पण ते काय होतं, थोडा पोरांचा मॅनेजमेंट थोडी गडबडते, त्याच्यामुळे मी नाही बोलतो. दादा म्हणजे असं पहिल्यांदाच काहीतरी ऐकायला भेटलं कोणी पैरा नाही दिला तर लगेच दुसरं बैल तयारी असते आणि जवळजवळ शर्यती येतात, तुम्ही कोणालाही विचारू शकता हा. की काय तयारी असते बैल घ्यायची. ते असं नाही का मुंबईमध्ये आणून देन, पळवून देन, हे नाही ते नाही. व्हिडिओ बघितली बैल पास. बघा कुठं ना कुठेतरी आज सगळी पोरं एकत्र आले तुमच्या सोबत असतात म्हणून कुठं ना कुठेतरी सगळ्यांचा मेहनतीने आज आपला सोन्या पळतो. याच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे तुम्ही येणाऱ्या कालामध्ये? कारण का बघा आता पळायचा खास काल चालू झाला. साधा ती म्हणजे तो एकदम टॉप मध्ये पळणार आणि टॉप स्पीडला आणि जोशाने पळणार, जवान झालाय तो. बैल तर पळवायची तयारी आहे प्रत्येक अड्ड्यात. आता आपल्याकडे पण गटाची मैदानं व्हायला लागली, त्याच्यात पण जायची तयारी असते. पण काय होतं, ते दिवसभर जायला नाही जमत, त्याच्यामुळे आम्ही गटाला नेत नाही. दादा कुठं ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र आपण हा नाद टिकवतोय, पण याच्यामध्ये आपला बिझनेस असू द्या, कामधंदा असू द्या, या पण गोष्टी इम्पॉर्टंट असतात. काय म्हणाल? आम्ही हा क्षेत्र पूर्णपणे सगळं काम धंदा करून त्याच्यानंतर याच्या पलीकडे दुसरं काय नाही. जर काम करायचं त्याच्यानंतर शर्यतींना, तोपर्यंत नाही. बघा कुठं ना कुठेतरी प्रत्येकाने शिकलं पाहिजे, कारण का सर्वात अगोदर कामधंदा, त्याच्यानंतर हा आपला छंद आहे. आज बघायला गेलं तर यंग पोरं पण असतात तुमच्याकडे, पण प्रत्येकाला कुठं ना कुठेतरी जॉबला किंवा त्यांचं कामधंदा सांभाळून ते मैदानामध्ये येत असतात. 2 टाइम असतात त्याच्यामध्ये पोरांना पण मॅनेज होतं सकाळी किंवा संध्याकाळी. काय म्हणाल? काय आता याच्यातनं मला स्वतःला टाइम नसतो, पण शर्यतीनं गेल्याशिवाय राहत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यात काय ना काय करून आम्ही ऍडजस्ट करून बैल ही पोरं आणतात पुढे, मग आम्ही येतो नंतर. पण नियोजन करून गाडी पळवतोच आम्ही कशी पण. आता आमचा तो मन्या पळतो, प्रत्येक अड्ड्यात पळवतो आम्ही. त्याला आमचा तो दादांचाच बैल आहे भुंगा म्हणून, वासुरे उसाटणावाल्यांचा. 1 नंबर गाडी पळते, चांगली गाडी पळते आमची ती. मस्त. चला दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज पण गुलाल झाला. मग आता दुसऱ्या शर्यतीचं कसं काय? आता दुसरी गाडी जमली आहे, बैलच जमली? काढायची तयारी आहे. ओके चालेल. चला शुभेच्छा देतो. माहित नव्हता, पण वेळातनं वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद दादा. असंच तुमचं नाव सोन्या करत राहो हीच देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.